आणि आदित्य ठाकरेंना अटक होणार की नाही या एका प्रश्नावर आज विधिमंडळामध्ये प्रचंड गदारोळ झाला। दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेमध्ये आदित्य ठाकरेंवर थेट आरोप करण्यात आले आणि मग सत्ताधाऱ्यांच्या शब्दांना चांगलीच धार आली। खरं तर गेली 5 वर्ष दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप होतच होते, पण ना त्याबाबत फारशी चौकशी झाली आणि ना त्याबाबत काही पुरावे समोर आले। पण हायकोर्टामध्ये करण्यात आलेल्या याचिकेत दिशाच्या वडिलांनी आदित्य ठाकरेंवर थेट आरोप केले आणि मग मात्र नितेश राणेंनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा हवाला देत आदित्य ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली। पण भाजप नेत्यांकडून आक्रमकपणे ही मागणी पुढे येत असताना शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे सूर मात्र काहीसे मवाळच दिसले। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी। अर्धा भारत अटकेमध्ये राहील। या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही एसआयटी करणार का? विधिमंडळाच्या अधिवेशनात आज फक्त एकच मागणी होती, आदित्य ठाकरेंना अटक करा। आणि त्यासाठी दाखला दिला जात होता तो सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशाचा। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी। अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज, या सर्व व्यक्तींची इंटरॉगेशन ही एसआयटी करणार का? या सर्व व्यक्तींची चौकशी एसआयटी करणार का? आणि गरज पडल्यास या सर्व व्यक्तींचं कस्टोडियल इंटरॉगेशन करणार का? हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महाराज। जे सुप्रीम कोर्टचा अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय, आणि त्याची चौकशी करायला। काल अध्यक्ष महोदय दिशा सालियनच्या वडिलांनी सतीश सालियननी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावा ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे। प्रश्न असा आहे की बलात्काराचा आरोप झाल्या ज्याच्यावर आरोप करण्यात आलाय त्याला तातडीनं अटक करता येते का? मुळीच नाही आहे असं। कोणी मग कोणावरही आरोप करेल आणि सगळं अर्धा भारत अटकेमध्ये राहील असं होऊ शकत नाही। त्यामुळे तसा काही नियम नाही आहे की असा आरोप केल्यामुळे अटक करायची। एकीकडे भाजपचे यक्षयावत नेते आदित्य ठाकरेंच्या अटकेसाठी आक्रमक झालेले असताना दुसरीकडे सत्तेतले त्यांचेच सहकारी या मागणीमध्ये राजकारण असल्याचा दावा करतायत। इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय? त्याला 2.5 वर्षाचा कार्यकाळ लोटला। आजपर्यंत पण त्यांच्या वडिलांनी हा प्रश्न याचिकेच्याद्वारे कोर्टाला विचारला असता किंवा कोर्टात याचिका दाखल केली असती तर आतापर्यंत न्याय भेटला असता। दिरंगाई का झाली, का केल्या गेली? तिचा जो काही जे अपघात नाही तो मर्डर आहे। तिला बांधून म्हणजे वरून फेकलेला आहे, मारून फेकलेला आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बराच छेडछाड त्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या काळच्या सरकारच्या दबावामध्ये ते अधिकारी होते आणि म्हणून त्यांनी तिला क्लीन चिट देण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळा संशय त्या सालियन म्हणजे सालियनच्या वडिलाला असल्यामुळे त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। आता हायकोर्टाने आणि सरकारने याच्यामध्ये भूमिका अशी घ्यावी की जर त्यांना वाटतं की त्या सरकारच्या काळातल्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये बदमाशी केली आहे तर पुनर्एसआयटीचं गठन करावं आणि निपक्षपणे तपास करावा आणि या प्रकाशामध्ये दोषी कोणी असेल, किती मोठा असेल, तो आमच्या पक्षाचा असेल का त्यांच्या असेल, त्याला सोडू नये। आपण कोर्टात एक केस गेल्यावर त्याच्या एवढ्या काही प्रचार करतो की नंतर मग कोर्टातून काही निकाल आला तरी ज्या व्यक्तीच्या विरोधात केस आहे त्याचं जीवन तर उद्ध्वस्त होईल। प्रश्न असा आहे, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांमध्येच मतमतांतरे आहेत का? 3 पक्षातल्या 3 नेत्यांना आदित्य ठाकरेंवरचे आरोप खोटे वाटतात का? सत्ताधाऱ्यांना नागपूरच्या दंगलीवरून लक्ष विचलित करायचे आहे का? सत्ताधाऱ्यांना केवळ आदित्य ठाकरेंचं करिअर बर्बाद करायचं आहे का? या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? कोणत्याही एका मुद्द्यावर जर विरोधकांना घेरायचं असेल तर सरकारमधल्या सर्व नेत्यांमध्ये एकवाक्यता असणं गरजेचं असतं, पण इथे सरकारमधलेच 3 पक्षांचे 3 बडे नेते मात्र विरोधकांच्या सुरात सूर मिसळतायत। प्रश्न असा आहे का? ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।